काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांनी कौसडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंचाचा पद अपात्र ठरविल्यानंतर सरपंचाचा पदभार म्हणजे प्रशासकाच्या हातात देण्यात आलेला आहे। गट विकास अधिकारी यांनी प्रशासक म्हणून कौसडी ग्रामपंचायतच्या प्रशासक पदी आळते यांची निवड केली आहे। तर त्यांनी आज कौसडी येथील ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारला आहे। तर त्यांच्याशी काही आपण चर्चा करूया। साहेब, तुम्हाला गट विकास अधिकारी साहेबांनी केव्हा कोणत्या दिवशी कौसडी ग्रामपंचायतचा पदभार देण्यात आला? पंचायत समिती जिंतूरचे आदरणीय गट विकास अधिकारी श्री मानकर सर यांनी मला 3 जून 2025 रोजी कौसडी येथील प्रशासक पदाचा पदभाराचे आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाच्या अनुषंगाने मी आज दिनांक 11 जून 2025 रोजी कौसडी येथील प्रशासक पदाचा पदभार घेतलेला आहे। साहेब, मागील अडीच वर्षात कौसडी गावात कोणताही विकास काम झालेलं नाही। नुसतं गटारी उपसणे, दिवाबत्ती सुद्धा झालेली नाही, काही ठिकाणी भापे टाकण्यात आलेले आहे। तर गावकरी खूप त्रस्त झाले। या येणाऱ्या काळात आता तुम्ही जेव्हा आज पदभार स्वीकारला तर तुमची जेव्हापर्यंत तुमचा हा पद राहील त्या पदाच्या अनुषंगाने तुम्ही गावामध्ये काही विकास कामे करताल का? निश्चितच ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून गावातील विकास कामं केल्या जातील। त्याच्यामध्ये 15 वित्त आयोग आहे, दलित वस्ती सुधार योजना आहे, तांडा वस्ती सुधार योजना आहे, अल्पसंख्याकांचा निधी येतो, जिल्हा नियोजन मधला निधी, जो काही निधी ग्रामपंचायतला प्राप्त होईल त्या निधीमधून निश्चितच या ठिकाणी ग्रामपंचायतची जी बॉडी आहे या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या सहकार्यानं या गावचा विकास आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न मी आणि या गावचे ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र पारवे साहेब आम्ही दोघे जण मिळून करू। आता सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहेत आणि कौसडी गावामध्ये मागे जलजीवन योजनेच्या अंतर्गत काम झालेले आहे। तर सगळे रस्ते फोडण्यात आलेले आहेत। तर सर्वात प्रथम गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सर्वात प्रथम तुम्ही रस्त्याचं काम हाती घ्यायला पाहिजे, त्याबद्दल काय? ठीक आहे, जर आमच्याकडे 15 विभागामध्ये निधी उपलब्ध असेल तर या निधीमधून सिमेंट, कॉन्क्रीट, पेवर ब्लॉकच्या रस्त्याचं काम केले जाईल आणि ग्राम निधीमध्ये सुद्धा पैसा उपलब्ध असेल तर त्याच्यामधून ज्या ठिकाणी रस्ता काही खराब झाला असेल, कुठं पाणी साचत असेल अशा ठिकाणी डागडुजी करण्याचं काम म्हणजे मुरुम वगैरे टाकून करण्यात येईल। आणि यासोबतच मी सर्व गावकऱ्यांना नम्र विनंती करतो की जर आपल्याला रस्ते दुरुस्ती, नाली सफाई, दिवाबत्ती, ग्रामपंचायतच्या नोकराचे पगार, कामाठ्याचे पगार देण्यासाठी आपल्याला ग्राम निधीची आवश्यकता आहे तर लोकांनी सुद्धा घरपट्टी, खास पाणीपट्टी, दिवाबत्ती हे पैसा भरणा करून ग्रामपंचायतला सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती करतो। बरं, आता पाणीपट्टी म्हणजे नळ योजना सुरू नसताना पाणीपट्टी भरावी लागते का? नळ योजना सुरू नसताना पाणीपट्टी भरण्याची आवश्यकता नाही, परंतु हातपंपाची वार्षिक वर्गणी 300 रुपये, ते 300 रुपये प्रति घराला लागतात तर ते पैसे भरावे लागतील। ते घरपट्टी सोबतच असतात। घरपट्टी म्हणजे दिवाबत्ती, सामान्य पाणीपट्टी, त्याच्यासोबतच स्वच्छता कर आणि घरपट्टी इत्यादी कर त्याच्यामध्ये असतात। असा एक प्रश्न आहे की मागील 5-6 महिन्यापूर्वी 15 वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपयांचे गावामध्ये कामं करण्यात आलेले आहेत। ते कामं पूर्णपणे पूर्णपणे बोगस झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे आणि कुठंतरी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देखील केलेली आहे। त्यांचा बिल अजून निघालेला नाही। आता तुम्ही प्रशासक म्हणून या पदावर बसले तर तुम्ही त्यांचं बिल काढून देणार का काय? त्याविषयी प्रथम याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर 15 वित्त आयोगाचा निधी जर आहे तर या निधीमधून कुठल्याही कामाचं वर्क डन पेमेंट आहे, म्हणजे पूर्वी याचं अगोदर अग्रिम रक्कम दिल्या जात नाही। त्याच्यामुळे जे काही शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता यांनी मोजमाप नोंद केलेले असतील, एमबी रेकॉर्डिंग केलेले असतील, या एमबी रेकॉर्डिंग केलेले कामाची तपासणी केली जाईल। त्यासोबतच क्वालिटी कंट्रोलचा त्याच्यासोबत रिपोर्ट आहे का नाही हे सर्व तपासणी केल्यानंतरच मी आणि या ग्रामपंचायतचे अधिकारी आणि संबंधित पार्टीचं जे कोणी ठेकेदार असेल किंवा पार्टीला काम दिलेलं असेल त्या पार्टीचं पेमेंट हे आमच्या DSC मार्फत PBMS द्वारे दिले जाईल। कौसडी ग्रामपंचायत
ही जी मागील अनेक दिवसापासून सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उघडी राहते. तुमचे ग्रामपंचायत कर्मचारी 12च्या नंतर उपस्थित राहणार नाही, राहत नाही. तर सकाळ म्हणजे ग्रामपंचायतचा वेळ कसा आहे? ग्रामपंचायत कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी वेळ हा 5:45 ते 6:15 आहे. परंतु ग्रामीण भागातले लोक हे सकाळीच कामाला जात असल्यामुळं मी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की त्यांनी सकाळी आपली ग्रामपंचायत 7:30 ते 8च्या दरम्यान चालू ठेवावी आणि त्याच्यानंतर 2, 3, 4 वाजेपर्यंत ग्रामपंचायतचं कार्यालयीन कामकाज करावं. बऱ्याच वेळेला काही साहित्य खरेदी करावं लागतं, त्यावेळेला परभणी किंवा जिंतूर या ठिकाणी जावं लागतं. बाकी जे आउटसाईड फिल्टीच्या दौऱ्यावर जे कर्मचारी असतात, जे की नाली साफ असतात, ते नाली सफाईचं काम करतील. कोणी पाणी सोडण्याचं काम असेल ते पाणी सोडण्याचं काम करतील किंवा हातपंप काय बंद पडले असतील ते दुरुस्त करून घेतील. त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या सेवकाचं काम, ग्रामपंचायत मधलं कामकाज संनियंत्रण म्हणजे ग्रामपंचायतचं कामकाज पाहणं. क्लर्कचं काम या ठिकाणचा लेखिक आहे, या लेखिकाचं काम सर्व लोकांचे आलेले कागदपत्र तयार करणं आणि हे कागदपत्र लोकांना होईल तेवढ्या सुलभतेनं उपलब्ध करून देणं हे आमच्या कार्यालयीन कामकाजाचं इथून पुढे ध्येय राहील. आपल्यासोबत ग्रामपंचायत अधिकारी पारवे सर हे पण उपस्थित आहेत. त्यांनी वाटोळे ग्रामसेवक यांची बदली झाल्याच्या नंतर गटविकास अधिकारी यांनी कौसळी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा पदभार ग्रामसेवक आपले पारवे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर आपण त्यांच्याशी काही चर्चा करूया. साहेब, तुम्ही आज पदभार स्वीकारला, म्हणजे तुम्हाला हे पद कौसळी येथील ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी म्हणून तुमच्याकडे आज पद देण्यात आला. तर गावात जे अडकलेले विकास कामे म्हणजे ठप्प झालेले विकास कामे मागील 2.5-3 वर्षामध्ये काहीच कामं झाली नाहीत. गावकरी खूप त्रस्त आहेत. तर एक सचिव या नात्याने तुम्ही गावासाठी काय करणार? आदरणीय विकास अधिकारी श्री मानकर सर यांच्या आदेशाने माझी कौसळी ग्रामपंचायत अधिकारीपदी एक नियुक्ती झालेली आहे. तर या सोबतच माझ्यासोबत सहकार्य करण्यासाठी सरपंच पद रिक्त असल्यामुळे उपसरपंच पदही रिक्त असल्यामुळे प्रशासक म्हणून श्रीमान आरती सर यांची नियुक्ती झाली. आमचं दोघांचं विषय बऱ्यापैकी आहे. या गावाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय आपली बॉडी आहे, बॉडीमध्ये वेळोवेळी सभा होणारच आहेत आमच्या. आणि जे काही आतापर्यंत झालेली विकास कामं आहेत किंवा काही पेंडिंग विकास कामं असतील त्याची सगळी शहानिशा केल्या जाईल. त्याच्यामध्ये झालेली कामाची क्वालिटी वगैरे काय सर सांगतात त्या पद्धतीने चौकशी करून आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढची विकास कामं 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आता पावसाळा आहे, पावसाळा आपलं खूप मोठं गाव अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये रस्ते आणि नाल्याचा विषय नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, मानसिक आरोग्याच्या विषयी काही बाबी आहेत त्याच्याकडे पण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. पाणी पुरवठा योजना आपल्याकडे 100% हस्तांतरित आहे का ते पाहणं, त्याच्यामध्ये वापर हे पाहणं, असे दुरुस्त आहेत का हे पाहणं, या बऱ्याचशा गोष्टी आहेत बारीक त्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि ते ग्रामस्थांच्या समाधान होईपर्यंत आम्ही प्रयत्न करूया. त्यामुळं ग्रामस्थांना मी असं आश्वासन देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये 100% कामं मार्गी लावण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करूया. ग्रामस्थांचा आम्हाला सहकार्य चांगल्यापैकी लाभावं एवढी अपेक्षा. धन्यवाद. आपल्यासोबत कौसळी गावाचे ग्रामस्थ नागरिक अल्ताफ शेख हे देखील उपस्थित आहे. तर आडते साहेब यांनी व ग्रामसेवक पारवे साहेब यांनी आज रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी त्यांचा स्वागत केलं आहे श्रीफळ देऊन. तर गावामध्ये काय अडचणी आहेत, तर गावकऱ्यांची काय मागणी आहे, याबद्दल काय तुम्ही काय बोलणार? आमच्या गावामध्ये 2-3 वर्षापासून बऱ्याचशा पुष्कळ अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सर्वात प्रथम अडचणी आहे रस्त्याची, की जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत आपण राहिल्यामुळे रोडाचं काम पूर्ण रोड कुठले ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार आहे. परंतु त्या योजनेसाठी ग्रामपंचायत अपेक्षित सहकार्य केलेलं नसल्यामुळे आतापर्यंत ते काम झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतचा जो आपल्या 3 ते 4 वर्षाचा जो ग्रामनिधी असतो,
विभाग, ग्राम 15 इतर निधी असो, नरेगा असो, याच्यामध्ये बरंच अनियमितता झालेली असल्या कारणाने माझी अशी संबंधित आज जे दोन्ही ऑफिसर्स आपल्या गावाला रुजू झालेले आहेत त्यांचं मनापासून मी त्यांचं सत्कार करतो, त्यांचे आल्याबद्दल आभार मानतो आणि आपल्या गावासाठी त्यांनी होईल तेवढं एक चांगलं काम करून आमचं जे बॅकलॉग आहे गावाच्या विकासाचा ते भरायला सहकार्य करतील त्यांच्यापासून अशा अपेक्षा हरकत नाही. त्यांच्याशी आमची जी भेट झाली, बोलणं झालं की त्यांचं स्पष्ट असा संदेश आहे, निकषपात्र काम करायचं त्यांचं मानस आहे. त्याच्यामुळं आम्ही गावकऱ्यामार्फत जे राजकीय जे हेवे दावे ज्या ग्रामपंचायतमध्ये अंतर्गत होते त्याच्यामुळे 3 वर्षे त्या ग्रामपंचायतमध्ये एकोणीसाला भांडण करणे, कर्जा घेणे, याच्यामध्ये गावाचा जो झालेला आहे प्रशासकीय नात्यानं श्री यांनी स्वीकारलेला असल्या कारणाने आता आपल्या त्यांच्याकडून आणि आर्वेसर यांनी स्वीकारल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि खात्री आहे आपल्याला. ग्रामस्थांनी प्रशासक व ग्रामसेवक यांच्याकडे गावाचा विकास व्हावा या अपेक्षा बाळगल्या आहेत आणि प्रशासक आडते व ग्रामसेवक पारवे यांनी देखील ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात भरभरून विकास करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे.